क्वालिटी स्टडी अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो. आज आपण टाटा IPL 2026बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहोत. टाटा IPLचे विजेतेपद कोणी पटकावलं, उपविजेता कोण आहे, पर्पल कॅप आणि ऑरेंज कॅप कोणकोणत्या खेळाडूला मिळाला, याबद्दल संपूर्ण माहिती आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर जे विद्यार्थी आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण की आपण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आणि अपडेट आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमी चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण टाटा IPL 2026ची परीक्षाभिमुख माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. चला आता आपण टाटा IPL 2026बद्दल माहिती पाहूया. तर सर्वात आधी टाटा IPL 2026 कालावधी काय होती? 28 मार्च ते 31 मे 2026. प्रशासक कोण आहे? BCCI म्हणजेच भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड. हा संस्करण कितवा होता? तर 19वा. प्रायोजक कोण आहे? टाटा समूह. ह्या पॉईंट तुम्ही लक्षात ठेवा. एकूण किती संघ होते? तर 10. आणि एकूण सामने किती झाले विद्यार्थी मित्रांनो? तर 74 एवढे एकूण सामने झाले. आणि फायनल सामना हा नरेंद्र मोदी स्टेडियम अहमदाबाद गुजरात येथे खेळण्यात गेला. आणि विजेतेपदचं बक्षीस 20 कोटी आणि उपविजेतेपदचं बक्षीस 12.50 कोटी एवढा होता. आणि हा सीझन कोणता होता विद्यार्थी मित्रांनो? हा पण प्रश्न येऊ शकतो तुम्हाला. तर हा सीझन 19वा होता. आणि 2026चे विजेतेपद कोण पटकावलेले आहे? तर RCBनं सलग हा दुसरा त्यांचे विजेतेपद आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, आपण काही पुरस्कार या टाटा IPLमध्ये देण्यात आले, ते पुरस्कारची यादी आणि कोणता पुरस्कार कोणत्या प्लेयरला मिळाला त्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर ऑरेंज कॅप, सर्वाधिक धावा जो खेळाडू काढतो त्यांना ऑरेंज कॅप त्या खेळाडूला मिळते. तर वैभव सूर्यवंशीला 776 धावा, त्यांनी सर्वाधिक धावा काढले आणि 16 सामन्यामध्ये हे धावा त्यांनी पूर्ण केले, तर त्यांना ऑरेंज कॅप त्यांना मिळाली. तर पर्पल कॅप, सर्वाधिक जो विकेट घेतो म्हणजे बळी घेतो त्या गोलंदाजला पर्पल कॅप मिळतो. तर कसागो रबाडा हे गुजरात टायटनचे गोलंदाज आहे, त्यांनी 29 विकेट 17 सामन्यामध्ये घेऊन त्यांना पर्पल कॅप मिळालेली आहे. आता इतर काही पुरस्कार पण आहेत, ते पुरस्कार आपण पाहूया. मोस्ट व्हॅल्युएबल प्लेयर, वैभव सूर्यवंशीला हा पुरस्कार मिळाला. इमर्जिंग प्लेयर ऑफ द सीझन, हा पण पुरस्कार वैभव सूर्यवंशीला मिळाला. सुपर स्ट्रायकर ऑफ सीझन, हा पण पुरस्कार वैभव सूर्यवंशीला मिळाला. आणि सर्वाधिक षटकार म्हणजे सर्वाधिक सिक्सेस मारण्याचा हा पुरस्कार पण वैभव सूर्यवंशीलाच मिळाला. प्लेयर ऑफ द मॅच फायनलमध्ये कोणाला मिळाला? तर विराट कोहलीला. कॅच ऑफ द सीझन हा मनीष पांडे KKRच्या खेळाडूला मिळालेला आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे अत्यंत महत्त्वाचे पुरस्कार आहेत आणि या पुरस्कारावर प्रश्न येणाऱ्या एक्झाममध्ये येऊ शकते. त्यानंतर आपण इतर श्रेणी, पुरस्कार आणि काही महत्त्वाचे मुद्दे पाहूया. टाटा IPL 2026 कालावधी आपण पाहिली विद्यार्थी मित्रांनो, 28 मार्च ते 31 मे पर्यंत. एकूण संघ 10 होते आणि 74 सामने खेळण्यात आलेला आहे. आता इतर श्रेणीचे पुरस्कार कोणकोणते आहेत ते पाहूया. IPL 2026चे पहिलं शतक कोणी केले? संजू सॅमसनने. ग्रीन डॉट बॉल अवॉर्ड, हा अवॉर्ड कोणाला मिळाला? तर गुजरात टायटनचे गोलंदाज मोहम्मद सिराजला. फेअर प्ले अवॉर्ड हा पंजाब किंग्सला मिळालेला विद्यार्थी मित्रांनो. सर्वाधिक चौकार साई सुदर्शन, गुजरात टायटनचा हा खेळाडू आहे. आणि सर्वात लांब षटकार 106 मीटरचा तिलक वर्मा याला हा सर्वाधिक लांब षटकारचा पुरस्कार याला मिळालेला आहे, तो मुंबई इंडियन्सचा आहे विद्यार्थी मित्रांनो. इतर महत्त्वाचे मुद्दे पाहूया आपण. फायनल तुम्हाला माहिती आहे कुठेही खेळण्यात आला? नरेंद्र मोदी स्टेडियमवर. इतर महत्त्वाचे मुद्दे, IPLची सुरुवात केव्हा आली? तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो. तर 2008मध्ये. BCCI ची स्थापना केव्हा झाली? तर 1928 या वर्षी. BCCIच्या मुख्यालय कुठे आहे? मुंबई येथे. आणि सध्याचे BCCIचे अध्यक्ष कोण आहेत? मिथुन मनास. आणि BCCIचे सचिव कोण आहे? देवजीत सकरिया. आणि 2025च्या विजेतेपद कोण पटकावला होता? तर RCBने 2025च्या विजेतेपद पटकावलेला होता. आणि 2026च्या सलग दुसऱ्यांदा पण विजेतेपद RCBनं पटकावलेलं आहे. आणि सर्वात महागडा खेळाडू कोण आहे? तर रिषभ पंत, 27 कोटी. जे विजेतेपद आहेत
पद ज्यांनी पटकवलं RCBला किती कोटी मिळाले तर 20 कोटी आणि उपविजेत्याला 12.50 एवढे कोटी. तुम्हाला असा पण प्रश्न येऊ शकतो विद्यार्थी मित्रांनो की IPL 2026च्या प्रायोजक कोण आहे तर टाटा समूह. हे पण माहिती तुम्ही लक्षात ठेवा. त्यानंतर टाटा IPLचे आपण कोणकोणते विजेतेपद म्हणजे कोणत्या वर्षी कोणता संघ जिंकला त्याबद्दल आपण माहिती पाहूया. तर CSKने 2010मध्ये, 2011मध्ये, 2018मध्ये, 2021 आणि 2023मध्ये CSK संघ विजेता ठरलेला होता. MI 2013मध्ये, 2015मध्ये, 2017मध्ये, 2019मध्ये आणि 2020मध्ये. KKR 2012मध्ये, 2014मध्ये आणि 2024मध्ये यावर्षी KKR विजेतेपद त्यांनी पटकवलं होतं. त्यानंतर राजस्थान रॉयल 2008मध्ये, सनरायझर हैदराबाद 2016मध्ये, गुजरात टायटन 2022मध्ये आणि डेक्कन चार्जर आधी ही टीम होती विद्यार्थी मित्रांनो ते 2009मध्ये. RCB सलग 2025 आणि 2026 यावर्षी विजेतेपद पटकवलेलं आहे. तर 3 टीम असे विद्यार्थी मित्रांनो आहेत ज्यांनी सलग हे मागील 2 वर्षाचे विजेतेपद पटकवलं होते. ते कोणकोणते संघ आहेत तर CSK 2010-11मध्ये आणि मुंबई इंडियन्स विद्यार्थी मित्रांनो 15 आणि 19 आणि 20मध्ये. तर हे असे 3 टीम आहेत CSK, मुंबई आणि RCB हिने सलग 2 वेळा विजेतेपद पटकवलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो हा डाटा तुम्हाला कसा वाटला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा. हा अत्यंत महत्त्वाचा डाटा आहे आणि येणाऱ्या एक्झाममध्ये याबद्दल प्रश्न असू शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या क्वालिटी स्टडी अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.